गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? तर आता भाजीपाला खूप स्वस्त मिळत आहे. तर ते पहिला संभार आणखी 10 रुपयाची मेथी आणली. तर आज आपण संभारपासून कोथिंबीर वडी बनवू आपण आज. आमच्या इकडे याला संभार म्हणतात. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. संभार वडी बनवू. हे 10 रुपयाला किती मोठा संभार भेटला. तर आमच्या इकडे याला संभार म्हणतात. तर याला आपल्याला तोडून घ्यायचं आहे. तोडून धुवून थोडंसं वाळू टाकून घेऊ. तर मी आता तोडते. इथं आपला हा संभार तोडून झाला आहे. आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मी चिरून घेते बारीक. नंतर याला धुवून काढायचं आहे आपल्याला. तर इथं बारीक चिरून झाला आहे. आता आपल्याला याला धुवून थोडंसं वाळू टाकायचं, याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी आता याला धुवून घेते. इथे हे धुवून झालं पाण्याचं. तर आता याला आपण वाळू टाकून देऊ पाणी निघेपर्यंत. याला पाणी काढून घ्यायचं आहे. ते घेतले 4 मिरच्या, 2-3 लसूणचे 2-3 लसूण घेतले. जिरं मिक्सरमधून आपण काढून घेऊ. आपलं हे काढून झालं. तर हा संभार वाळला आहे. त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. आता याच्यामध्ये आपण टाकू 1 चम्मच बेसन, अजून थोडंसं 2 चम्मच बेसन घेतलं मी. त्याच्यामध्ये आपण तीळ टाकू, आणखी ओवा. आपण जो ठेचा काढला होता ना, तो ठेचा टाकू याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद, धने पावडर आणि 1 छोटासा चम्मच लाल मिर्च, आणखी 1 चम्मच मीठ, थोडंसं. आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. तर याला पाणी टाकून थोडंसं भिजवून घेतलं आणि असे 2 गोळे बनवून घेतले. आता आता ह्या चाळणीला आपण तेल लावून याच्यामध्ये ठेवून देऊ. थोडंसं तेल लावू आपण. याच्यावर थोडीशी तीळ पण लावली मी. आता हे पण ठेवून देऊ. तेल लावलं खाली आणि थोडासा आकार देऊन दिला असं. आता याला आपण वाफवायला ठेवून घेऊ. भांड्यामध्ये पाणी घेतलं. आता हे पाणी गरम पण झालं. आता हे असं ठेवून घेऊ आणि याच्यावर आपण झाकण झाकून देऊ असं. आता याला 10-15 मिनटं होऊ द्यायचं. गाईज, याला 10 मिनटं झाले. आपण पाहू झालं की नाही. तर याच्यामध्ये असं चाकू टाकून पाहायचं. तर हे दोन्हीकडून झालं आहे. जर याला लागलं नाही तर समजून जायचं झालं. हे पण झालं. तर आता गॅस बंद करू आपण. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ.
आता आपल्याला याचे छोटे तुकडे करून घ्यायचे. मी करून घेते. तर हे असे छोटे छोटे कापून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला वाटलं तर असंच खाऊ शकता, पण याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊ तेलामध्ये. जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता, असे पण खूप छान लागतात हे. तर इथं कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, गरम झालंय तेल. आता हे टाकून देऊ आपण याच्यामध्ये. याला आपण फ्राय करून घेऊ दोन्ही साईडनं. तर हे झालंय, आता याला आपण काढून घेऊ. तर इथं आपली कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. या गाईस तुम्ही पण खासाठी. चला आपण दादीला विचारू कशी झाली तर. कोथिंबीर वडी खा. कशी झाली सा? पतंग सोडवत जाय फक्त तू.